नमस्कार मुलांना, आपण जे तिसरं प्रकरण आहे अंकगणित श्रेणी हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचे सराव, खेळ, परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे यांचा देखील आता आपण काय करणार आहोत तर सराव करून घेणार आहोत. तर बघा मुलांना, आता आपण सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न हे विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 2 जे ऑप्शन आहेत ते दिले जातील आणि आपल्याला योग्य जे आन्सर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजेच आपल्याला अंकगणित श्रेणी कितपत समजले हे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला समजणार आहे. चला मग मुलांना, आपण सुरुवात करूया काही प्रश्नांच्या सरावाला. आणि आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की नैसर्गिक संख्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्येच्या समूहाला डॅश म्हणतात. आता नैसर्गिक संख्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्येच्या समूहाला काय म्हणतात, तर यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जे आपलं ऑप्शन आहे ते आहे क्रमिका आणि सेकंड जे आहे ते आहे अवयव. मग काय असणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, क्रमिका हे काय असणार आहे तर आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण अभ्यासणार आहोत की सामान्यपणे क्रमिका डॅश अशी लिहितात. तर सामान्यपणे जी क्रमिका आहे ती कशी लिहिली जाते, ती TN लिहिली जाते की T0 लिहिली जाते. अगदी बरोबर, कशी लिहिली जाते तर TN अशी जी क्रमिका आहे ती आपल्याला लिहिली जाते. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे पहिल्या 30 नैसर्गिक संख्येची बेरीज खालीलप्रमाणे कोणती. तर ऑप्शन आपल्याला आहे 462 आणि 465. मग पहिल्या 30 नैसर्गिक संख्येची जी बेरीज आहे ती किती असते. अगदी बरोबर, 465 एवढी असते. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण अभ्यासणार आहोत की जर क्रमिकेमध्ये TN अधिक 1 वजा TN हा फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेला डॅश श्रेणी जी आहे ती म्हणतात. तर बघा, ती भूमिती म्हणतात की अंकगणिती अशी म्हणतात. अगदी बरोबर, काय म्हणतात तर अंकगणिती अशी म्हणतात. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असणार आहे की एका वर्षातील प्रत्येक महिना अखेरीची जी बचत आहे ती 100, 200, 300, 1200 अशी असेल तर अंकगणिती श्रेणी कशा असतात. बघा, त्या शांत असतात की अनंत असतात सांगा पाहू. अगदी बरोबर, कशा असतात तर त्या शांत अशा असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की -12, -5, 2, 9, 16, 23 ही अंकगणिती काय आहे, श्रेणी आहे. तर ती आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे. आहे का. अगदी बरोबर, तर ही -12, -5, 2, 9, 16, 23 ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची जी बेरीज आहे ती डॅशने दाखवतात. तर ती TN ने दाखवतात की SN ने दाखवतात. इथे आपल्याला विचारलेलं आहे की पहिल्या n पदाची बेरीज ही कशाने दाखवतात. अगदी बरोबर, तर ती SN ने दाखवतात. म्हणजेच अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदाची जी बेरीज आहे ती कशाने दाखवली जाते तर SN ने दाखवली जाते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 7, 13, 19, 25 या अंकगणिती श्रेणीतील पुढील 2 पदे जी आहे ती डॅश असतील. ती 31, 37 असतील की 32, 29 असेल. काय असणार आहे. अगदी बरोबर, ती 31, 37 अशी असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की अंकगणिती श्रेणीचे nवे पद काढण्यासाठी डॅश हे सूत्र वापरतात. तर nवे पद जे आहे ते काढण्यासाठी कुठले सूत्र वापरले जाते पहा. TN बरोबर A अधिक कंसामध्ये n वजा A कंस पूर्ण D की TN बरोबर A कंसामध्ये n वजा 1 कंस पूर्ण अधिक D कुठले वापरले जाते. अगदी बरोबर, तर TN बरोबर A अधिक कंसामध्ये n वजा 1 D हे जे सूत्र आहे ते आपल्याला अंकगणिती श्रेणीचे nवे पद काढण्यासाठी वापरले जाते. पहा, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदाची बेरीज काढण्यासाठी डॅश हे सूत्र वापरतात. तर इथे आपल्याला 2 सूत्र दिलेले आहे. पहिलं जे सूत्र आहे ते आहे SN बरोबर n/2 कंसामध्ये T1 अधिक TN. दुसरं आहे SN बरोबर A/2 कंसामध्ये TN अधिक T1. काय असणार आहे. अगदी बरोबर, तर हे जे सूत्र आहे कुठलं आहे बघा, तर
अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या n पदाची जी बेरीज आहे ती काढण्यासाठी आपल्याला Sn बरोबर n छेद n कंसामध्ये t1 अधिक tn ह्या सूत्राचा आपण काय करतो, वापर करत असतो. तर पहा मुलांना, आपलं जे तिसरं प्रकरण आहे अंकगणित श्रेणी हे जे प्रकरण आहे त्याचा सराव आपण थोडक्यामध्ये इथे घेतलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच भागीदारी घेतलेली आहे. खूप छान प्रश्नांचे सगळ्याच अशा उत्तरे दिलेली आहे आणि इथे आपला जो सराव आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत, तर खेळाच्या माध्यमातून देखील आपण इथे हा जो अंकगणिती श्रेणी आहे ते प्रकरण आपण काही प्रश्न उत्तरांच्या सरावाने अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर बघा, गिटार हा जो गेम आहे तो आपण इथे खेळूयात आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, तर विचारलेल्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत तिच्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील आणि त्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक जे ऑप्शन आहे ते अगदी योग्य पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. म्हणून बघा, एका अंकगणितीय श्रेणीसाठी आपल्याला a बरोबर 3.5, मग d बरोबर 0, तर tn बरोबर काय असणार आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन आपल्याला दिलेले आहे की 3.5, 103.5, 104.5 आणि 0 हे आपल्याला काय आहेत, ऑप्शन विचारलेले आहेत. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे, अगदी बरोबर 3.5 हे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की एका अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद काय आहे, 1 असून nवे पद 20 आहे. जर Sn बरोबर 399 आहे तर n बरोबर आपल्याला इथे सांगायचं आहे ते 19 असणार आहे, 38 असणार आहे, 42 असणार आहे की 21 असणार आहे. सांगा पाहू. अगदी बरोबर ते असणार आहे 38. हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक -2 आहे अशा अंकगणितीय श्रेणीतील पहिली जी 4 पदे आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे ते आहे -2, 0, 2, 4. सेकंड आहे -2, -4, -6, -8. थर्ड जे ऑप्शन आहे ते आहे -2, -4, -8, -16. आणि लास्ट आहे आपलं -2, 4, -8 आणि 16. मग यापैकी आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे, अगदी बरोबर -2, -4, -6, -8 हे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. आणि आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की 15, 10, 5 या अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची जी बेरीज आहे ती किती होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणून बघा, -75, 75 -125 की 125 काय होणार आहे, अगदी बरोबर काय होणार आहे, तर -75 एवढे होणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर एका अंकगणितीय श्रेणीसाठी d बरोबर 5 तर t बरोबर किती, 18 वजा t बरोबर 13, तर मग इथे 5, 20, 25 आणि 30 असे ऑप्शन दिलेले आहेत. मग जर एका अंकगणितीय श्रेणीसाठी d बरोबर 5 तर t बरोबर 18 वजा t बरोबर 13 काय येणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर 25 हे आपलं उत्तर येणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे t7 बरोबर किती, 4, d बरोबर -4 तर a बरोबर काय, बघा 6, 7 किती आहे इथे 20 आणि 28. मग काय येणार आहे, अगदी बरोबर आपलं उत्तर येणार आहे 28 हे येणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे -10, -6, 2, 2 ही क्रमिका डॅश आहे. तर बघा, अंकगणितीय श्रेणी आहे कारण d बरोबर किती, तर 4. अंकगणितीय श्रेणी आहे कारण d बरोबर किती, -16. आणि अंकगणितीय श्रेणी आहे कारण d बरोबर किती, -4. अंकगणितीय श्रेणी नाही. मग आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे की -10, -6, -2, 2 ही क्रमिका डॅश आहे. कुठले आहे बघा, अगदी बरोबर जे पहिला आपला ऑप्शन आहे अंकगणितीय श्रेणी आहे कारण d बरोबर किती आहे, तर 4 आहे. म्हणून आपलं योग्य ऑप्शन आहे अंकगणितीय श्रेणी आहे, d बरोबर किती आहे, -4 आहे. आणि नेक्स्ट आपलं क्वेश्चन आहे 3च्या पहिल्या 5 पटींची जी बेरीज आहे ती डॅश आहे. बघा, 75 आहे, 15 आहे, 25 आहे की 45 आहे, काय असणार आहे, अगदी बरोबर 45 एवढे असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की एका अंकगणितीय श्रेणीची पहिली 2 पदे -3, 4 आहे तर 21वे जे पद आहे ते डॅश आहे. बघा, -143,
सेकंड आहे 137, 17, 143. काय असणार आहे? अगदी बरोबर. किती असणार आहे? तर 137 एवढे असणार आहे. आणि कलर आहे ग्रीन. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे, शेवटचा आपण क्वेश्चन इथे पाहणार आहोत, तो आहे पहिल्या 30 नैसर्गिक संख्येची जी बेरीज आहे ते आपल्याला इथे सांगायची आहे. मग पहिल्या 30 नैसर्गिक संख्येची जी बेरीज आहे ते किती आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. बघा, 464, 461, 465 की 462. किती असणार आहे? अगदी बरोबर, 465 एवढी 30 नैसर्गिक संख्येची बेरीज असणार आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय शिकलेलो आहोत, तर अंकगणितीय श्रेणी यावर विचारलेले काही जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर आपण अगदी व्यवस्थितपणे दिलेले आहेत. आता आपण त्यावर काय करणार आहोत, तर परीक्षा देखील घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया ह्या प्रकरणावरील परीक्षेला. तर बघा, पहिला आपल्याला काही इथे प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिले जातील. तर इथे पहिला जो आपला प्रश्न आहे तो आहे, जर एका अंकगणितीय श्रेणीसाठी d बरोबर 5 तर t बरोबर 18 वजा t बरोबर 13. मग ऑप्शन आपल्याला दिलेले आहे बघा, 5, 20, 25 की 30. काय येणार आहे पहा बघू. अगदी बरोबर, काय येणार आहे तर 25 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे, पहिल्या 30 नैसर्गिक संख्येची जी बेरीज आहे ती किती होणार आहे बघा, 464, 461, 465, 462. तर मग पहिल्या 30 नैसर्गिक संख्येची जी बेरीज आहे ती होणार आहे अगदी बरोबर 465 एवढी होणार आहे. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे, ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक ही -2 आहे, अशा अंकगणितीय श्रेणीतील पहिले 4 पदे डॅश आहे. तर कुठले पदे आहेत बघा, -2, 0, 2, 4, -2, -4, -6, -8 हे आहेत. नेक्स्ट आहे -2, -4, -8, -16. नेक्स्ट आहे -2, 4, -8 आणि 16. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, -2, -4, -6 आणि -8 हे आपलं आहे योग्य ऑप्शन. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की एका अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद 1 असून nवे पद 20 आहे. जर Sn बरोबर 399 आहे तर n बरोबर किती आहे? बघा, 19, 38, 42 की 21. काय असणार आहे बघा, एका अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद काय आहे? 1 असून nवे पद 20 आहे. जर Sn बरोबर 399 आहे तर n बरोबर किती आहे हे आपल्याला सांगायचे आहे. सांगा बघू किती आहे? अगदी बरोबर, 38 आहे. आणि बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, एका अंकगणितीय श्रेणीची पहिली 2 पदे -3, 4 आहेत तर 21वे पद डॅश आहे. मग ते -143 आहे, 137 आहे, 17 आहे की 143 आहे. कुठले असणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, 137 हे असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे, एका अंकगणितीय श्रेणीसाठी a बरोबर किती आहे? 3.5, d बरोबर 0 तर tn बरोबर किती असणार आहे? बघा, 3.5, 103.5, 104.5 की 0. अगदी बरोबर, 3.5 हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे, दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे t7 बरोबर 4, d बरोबर -4. मग a बरोबर किती? तर बघा, किती असणार आहे? 6, 7, 20 की 28. किती असणार आहे? अगदी बरोबर, 28 हे असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे, 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज डॅश आहे. किती आहे बघूया, 75, 15, 25 आणि 45. काय असणार आहे बघा, 3च्या पहिल्या 5 पटींची जी बेरीज आहे ती किती असणार आहे? अगदी बरोबर, 45 असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे, 15, 10, 5 या अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची जी बेरीज आहे ती काय असणार आहे? -75, 75, -125 की 125. काय असणार आहे? अगदी बरोबर, -75 हे असणार आहे. आणि जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे की -10, -6, -2 ही क्रमिका डॅश आहे. तर ती अंकगणितीय श्रेणी आहे कारण d बरोबर 4. अंकगणितीय श्रेणी आहे कारण d बरोबर -16 आणि अंकगणितीय श्रेणी आहे कारण d बरोबर -4. अंकगणितीय श्रेणी नाही. मग आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, अंकगणितीय श्रेणी आहे कारण d बरोबर काय आहे तर 4 आहे.
पहा मुलांना, अशा प्रकारे आपलं जे तिसरं प्रकरण आहे अंकगणित श्रेणी, ह्यावर आपण याचा जो अभ्यास आहे या प्रकरणाचा तो आपण अभ्यासलेला आहे. तसेच त्याच्यावरती आपण खेळ घेतलेला आहे, सराव देखील आपण त्याचा घेतलेला आहे आणि त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे का. आणि आता काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्याचा सराव देखील आपण या पाठाचा घेऊयात. तर बघा, आपल्याला इथे काही प्रश्न विचारलेले आहे आणि ते प्रश्न असे आहेत की 3, 4, 6, 8, 15 ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की ही 3, 4, 6, 8, 15 ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे का. तर ती बघा, 3, 4, 6, 8, 15 या क्रमिकेमध्ये आपण इथे T1 बरोबर 3 घेतलेला आहे, T2 बरोबर 4 घेतलेला आहे, तसेच T3 बरोबर आपण इथे काय घेतलेलं आहे तर T3 बरोबर आपण इथे 6 घेतलेले आहे. आणि मग T4 बरोबर 8, तसेच T5 बरोबर किती तर 15 आपण घेतलेले आहेत. मग T1 T2 वजा T1 आपल्याला करायचं आहे. त्याची किमती किती आहे 4 वजा 3 बरोबर किती आलेलं आहे 1. मग T3 वजा T2 किमती किती आहेत 6 वजा 4 आलेले आहे 2. मग T4 वजा किती येणार आहे T3, म्हणजेच 8 मधून 6 आपण मायनस केलेले आहे 2 आलेले आहेत. T5 वजा T4 15 वजा 8 किती आलेले आहेत तर 7 आलेले आहेत. म्हणजेच लगतच्या दोन पदांमधील फरक हा कसा नाही तर तो स्थिर नाही, म्हणून दिलेल्या क्रमिका अंकगणितीय श्रेणी ह्या नाही आहेत. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे आणि दुसऱ्या प्रश्नांचा सराव देखील आपण करणार आहोत. तर जर अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद हे a बरोबर किती आहे 10 व सामान्य फरक d बरोबर 5 असेल तर अंकगणितीय श्रेणी आपल्याला लिहायची आहे. आणि बघा, ते आपण इथे लिहून घेतलेली आहे. तर अंकगणितीय जी श्रेणी आहे ती a बरोबर किती आहे 10, d बरोबर 5, यावरून a बरोबर किती T1 बरोबर 10. मग T1 बरोबर किती आहे तर T2 बरोबर T1 अधिक D बरोबर, म्हणजे त्याच्या ज्या किमती आहेत त्या आपण टाकलेल्या आहेत 10 अधिक 5 बरोबर किती 15. मग T2 अधिक D त्याच्या किमती आपण टाकलेल्या आहेत 15 अधिक 5 बरोबर किती 20. T4 म्हणजेच काय येणार आहे T3 अधिक D किमती आपण घेतलेल्या आहे 20 अधिक 5 बरोबर किती आलेला आहे 25. अंकगणितीय श्रेणी बघा काय येत आहे तर 10, 15, 20, 25 अशी अंकगणितीय श्रेणी आलेली आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 127, 135, 143, 151 या अंकगणितीय श्रेणीसाठी पहिले पद व सामान्य फरक आपल्याला काढायचा आहे. बघा, आपण सामान्य फरक व पहिले पद जे आहे ते काढून घेतलेलं आहे. तर 127 आपल्याला विचारलेलं आहे 127, 135, 143 आणि 151 ही काय आहे अंकगणितीय श्रेणी आहे. मग यामध्ये T1 बरोबर किती असणार आहे 127 बरोबर a, T2 बरोबर किती असणार आहे 135, T3 बरोबर असणार आहे 143 आणि T4 बरोबर किती आहे तर T4 बरोबर आहे 151. आणि T2 वजा T1 बरोबर किती येणार आहे तर 135 वजा 127 किती आलेलं आहे तर 8 आलेलं आहे. मग T3 वजा किती आहे तर तर बघा इथे T3 वजा T2 बरोबर काय आहे 143 वजा 135 बरोबर किती आलेलं आहे 8 आलेलं आहे. मग T4 वजा T3 म्हणजेच 151 मधून 143 आपल्याला मायनस करायचे आहे. आपलं उत्तर आलेलं आहे 8. मग पहिलं पद आपल्याला मिळालेलं आहे 127 आणि D बरोबर किती मिळालेलं आहे तर 8 मिळालेले आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की -12, -5, 2, 9, 16, 23, 30 या अंकगणिती श्रेणीचे जे 30वे पद आहे ते आपल्याला काढायला सांगितलेले आहे. आणि जे 30वे पद आहे ते बघा असे आहे की दिलेली अंकगणिती श्रेणी आहे -12, -5, 2, 9, 16, 23 ही दिलेली अंकगणितीय श्रेणी आहे. मग 30 ही देखील आपल्याला दिलेली अंकगणितीय श्रेणी आहे. मग इथे T1 बरोबर काय येणार आहे तर -12, T2 -5, T3 2 आणि T4 9, T5 किती आलेला आहे तर 16 आपण घेतलेलं आहे. मग D बरोबर काय येणार आहे T2 T1 म्हणजेच त्याच्या ज्या किमती आहेत त्या आपण टाकलेल्या आहेत की -5 वजा कंसामध्ये -12 बरोबर किती तर 7.
मग T3 वजा T2 आपण केलेला आहे 2 वजा 5 किती आलेला आहे, तर वजा वजा अधिक होतात म्हणून 2 वजा कंसामध्ये वजा 5 बरोबर 7 वजा 7 आलेलं आहे आणि n बरोबर किती, तर 30. मग Tn बरोबर a अधिक n कंसामध्ये n वजा 1 d. सूत्रानुसार आपण किमती देखील घेतलेल्या आहे की वजा 12 अधिक कंसामध्ये 30 वजा 1 गुणिले किती 7. मग 12 अधिक 29 गुणिले आलेले आहेत 7. तर 12 अधिक गुणाकार आपण 29 7 किती केलेला आहे, तर 203. मग T30 म्हणजे टीचे जे 30वे पद आहे ते आपल्याला मिळालेलं आहे 151. तर 30वे जे पद आहे ते किती मिळालेलं आहे, 191 जे पद आहे 30वे ते मिळालेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ते आपल्याला काढायची आहे. आणि बघा ते आपण अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे. काय सांगितलेलं आहे बघा की पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्येची जी बेरीज आहे ते आपल्याला काढायची आहे. म्हणून पहिल्या n सम नैसर्गिक संख्येची बेरीज त्याचे सूत्र n कंसामध्ये n अधिक 1 कंस पूर्ण हे असते. म्हणून n बरोबर किती दिलेलं आहे, 123. n कंसामध्ये n अधिक 1 बरोबर किती, 123 आणि 1 किती झालेला आहे, 124. मग आपण त्यांचं काय केलेलं आहे, गुणाकार केलेला आहे. किती आलेला आहे, 15,252. नेक्स्ट जे आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की पहिल्या 25 विषम नैसर्गिक संख्येची आपल्याला बेरीज काढायची आहे. म्हणून बघा ती जी बेरीज आहे ती आपण इथे करून घेतलेली आहे की पहिल्या n विषम नैसर्गिक संख्येची बेरीज काय येणार आहे, n वर्ग असते. म्हणून n बरोबर किती, तर 25. आणि पहिल्या 25 विषम नैसर्गिक संख्येची जी बेरीज आहे ती आहे n वर्ग बरोबर 25चा वर्ग. 25चा वर्ग आपल्याला माहितीच आहे किती आहे तो, तर 625 एवढा आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की जर अंकगणितीय श्रेणीचे a बरोबर 6 d बरोबर 3 आहे तर s बरोबर 27 आपल्याला काढायचे आहे. म्हणून बघा s बरोबर 27 आपण इथे काढणार आहोत. तर a बरोबर आपल्याला दिलेला आहे 6, d बरोबर 3 आणि s 27 हे दिलेलं नाही, म्हणजेच त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. म्हणून सूत्र बघा आपलं काय आहे, तर Sn बरोबर किती, n/2 कंसामध्ये 2a अधिक कंसामध्ये n वजा 1d हे आहे आपलं सूत्र. मग त्यानुसार आपण इथे किमती घेतलेल्या आहेत. त्या अशा की 27/2 कंसामध्ये 2 गुणिले 6 अधिक कंसामध्ये 27 वजा 1 गुणिले 3. 27/2 कंसामध्ये 12 अधिक 26 आपण घेतलेले आहे आणि त्यानंतर गुणिले 3 आपण इथे घेतलेले आहे. आता 22/7 कंसामध्ये 22 अधिक किती, तर 78. छेदस्थानी आहे 2. 27/2 बरोबर किती, याची बेरीज आपण केलेली आहे 90 आलेली आहे. मग 27 गुणिले आपल्याला काय करायचं आहे, तर इथे बे एक बे आणि इथे येणार आहे 45. मग 27 गुणिले 45 आपण केलेले आहे. तर एसचे जे 27वे पद आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. किती आहे ते, तर 1215 एवढं एसचे जे 27वे पद आहे ते आपण इथे काढलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज जी आहे ते आपल्याला इथे करायची आहे. मग बघा पहिल्या 50 नैसर्गिक संख्येची जी बेरीज आहे ती, तर पहिल्या n नैसर्गिक संख्येची बेरीज सूत्र आपल्याला माहितीच आहे. n कंसामध्ये n अधिक 1 छेदस्थानी 2 असते. मग n बरोबर किती दिलेला आहे, 50. मग पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर किती असणार आहे, 50 कंसामध्ये 50 अधिक 1 छेदस्थानी किती येणार आहे, 2. मग 25 गुणिले किती, तर बे एक बे आपण इथे केलेलं आहे आणि बे 25 किती झालेले आहे, तर 25 इथे आलेले आहे. म्हणून 25 गुणिले किती आलेले आहे, 51. 50 आणि 1 51. आता आपण ह्या दोघांचा काय केलेला आहे, गुणाकार केलेला आहे. आपला गुणाकार किती आलेला आहे, तर 1275 एवढा आपला गुणाकार आलेला आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की अनंत अंकगणितीय श्रेणीचे एक उदाहरण आपल्याला लिहायचे आहे. आणि ते असे आहे की 2चा पाढा म्हणजे 2ने विभाज्य संख्या. काय आहे, 2चा पाढा म्हणजे 2ने विभाज्य संख्या आहे. 2 4 6 8 10 120 122 124. मग
किती येणार आहे ते विभाज्य संख्या, तर 1012, 1014, म्हणजे ही अंकगणितीय श्रेणी कशी आहे, अनंत श्रेणी आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की 4चा घन, 5चा घन, 6चा घन ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी होईल का, हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा याचं उत्तर आपण इथे घेतलेलं आहे की ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी होऊ शकत नाही, कारण यांच्यामध्ये आधीच्या पाठात काय आहे, ठराविक संख्या मिळून पुढचे पद मिळत नाही, म्हणजेच त्यांच्या क्रमागत पदांची, म्हणजेच इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की म्हणजेच त्यांच्या क्रमागत पदामधील जो फरक आहे तो कसा नाहीये, तर स्थिर नाहीये. म्हणून इथे 4 घन, 5 घन, 6चा घन ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी होईल का असं विचारलेलं आहे, तर ही होणार नाही. कारण आपण दिलेलं आहे की ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी होऊ शकत नाही. का, कारण त्यांच्यामधील आधीच्या पदात काय आहे, तर ठराविक संख्या मिळून पुढचे पद मिळत नाही, म्हणजेच त्यांच्या क्रमागत पदामधील फरक कसा आहे, तर तो स्थिर नाही आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपले जे काही प्रश्न उत्तरे होते त्यांचा देखील जो सराव आहे तो आपण या प्रकरणाचा घेतलेला आहे. तर आपले जे तिसरं प्रकरण आहे अंकगणित श्रेणी हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळ, परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे यांच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, तर अंकगणित श्रेणी हे जे प्रकरण आहे ते समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला जो तिसरा टॉपिक आहे अंकगणित श्रेणी हा आपला इथे पूर्ण झालेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.